तर बाबांनो, आपली गाडी सकाळी भरली ती मिरजेसाठी. तिथनं आलो सरळ पुढं कागल एमआयडीसीत. कागल एमआयडीसीतनं पुढं आलो, आधीमध्ये कुठं काय थांबलो नाही. सरळ इचलकरंजी नदीच्या पुलावर. तिथनं आलो पुढं, नदीला पाणी ते आलं वरनं पाणी सोडलं वाटतं. तिथनं पुढं आलो सरळ पुढं आलो जयसिंगपूर रोडला. जयसिंगपूर रोडपासून पुढं आलो जरासं. तिथनं पुढं आलो जरासं येडरा फाट्याला. इथं नवीन आलो तो 5-6 महिने झाले असेल मला रस्त्याचं नवीन काम चालू होतं. तिथनं आलो पुढं डायरेक्ट जयसिंगपुरात. स्टँडपासून आलो पुढं सरळ आपल्या डायरेक्ट कृष्णा नदीच्या पुलावर. नदीला काय पाणी नव्हतं इकडे, काय बहुतेक पाणी सोडं नव्हतं. तिथनं आलो पुढं सरळ सोलापूर पंढरपूर हायवेला. सोलापूर पंढरपूर हायवेसनं पुढं आलो सरळ. तिथनं आलो पुढं सरळ डायरेक्ट मिरज सिटीत आलो. तिथनं पुढं सरळ मध्ये काय कुठं काय घेतलं नाही ब्लॉक, कारण ट्रॉफिक होतं त्यामुळे. तिथनं पुढं आलो डायरेक्ट कुपवाड एमआयडीसीत. गाडी बिडी खाली करून तिथून निघलो परत पंढरपूर सोलापूर हायवेकडं. तिकडनं आलो पुढे डायरेक्ट येडरा फाट्याला. पाऊस काही येऊन गेलता, गाडी काय आपली भिजली नाही. तिथनं पुढं आलो सरळ मानकापूर रोडला इचलकरंजीच्या पुढं. तिथनं आल्यावर वारं सुटलं तर सगळं पाक काय गाडी पण पळण झालं. तिथनं पुढं आलो या मेंबर आपली गाठ पडले, यांना किरकोळ पैसे दिले. तिथनं पुढं आलो, परत पाऊस झाला, चहा घेतला, परत आपला परतीचा प्रवास चालू केला. पाऊस एक असला पडाला पुढचं काय दिसेना झालं, तरी पण तसं काय पण करून त्यातनं गाडी आणली आपण घरापर्यंत. काय अडचण नाही. पाऊस लई पडत होता, पुढचं दिसत नव्हतं. तिथनं आलो डायरेक्ट कागल बॉर्डर पास केली. भावांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.